महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाचरणी नतमस्तक होण्यासाठी यावर्षी जिल्ह्यातून 1 लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांनी वारी केली। त्यापैकी 40,000 वारकऱ्यांनी एसटी महामंडळानं विठोबाचं दर्शन घडवलं। विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा यावर्षी विठोबा महामंडळाला पावला असून वारकऱ्यांसोबतच उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ झाली आहे। महामंडळाला 1,64,00,00,000 रुपयाचं उत्पन्न मिळालं आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेनिमित्त अमरावतीमधून श्री क्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येनं भाविक जात असतात। या भाविकांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीनं अमरावती विभागातून 173 बसेसद्वारे 517 फेऱ्या सोडल्या होत्या। 3 ते 13 जुलै दरम्यान या बसमधून 40,796 भाविकांना सुरक्षित प्रवास करविला। त्यातून अमरावती जिल्ह्याला पंढरपूर वारीमुळे 1,64,63,110 रुपयाचं उत्पन्न मिळालं। अमरावती जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी 173 बस धावल्या आहेत। या बसद्वारे सुमारे 40,796 वारकऱ्यांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं। यंदा अमरावती विभागातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे। एसटी महामंडळाच्या 173 बसेसनं 2,76,696 किलोमीटरचा प्रवास केला असून आषाढी वारीसाठी हजारो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून आणण्यासाठी हजारो एसटी महामंडळाचे चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकाऱ्यांनी अहोरात्र सेवा बजावली आहे।